मी आता आहे मुंब्र्याला आणि आपली ही सुरुवात अशी झाली आहे म्हणजे आता काय बोलायचं की सकाळी निघता निघताच पाऊस. एका अर्ध्या एक तासात आम्हाला पाऊस लागलाय आणि काय आता पावसात थांबलोय बस. बाकी काय सांगू शकत नाही. तर विचार केलेला की गाडीवर बसून मस्त व्हिडिओची ओपनिंग करायची सोबत. ठीक आहे, सुरुवात आहे. दूर दूर मंजिल पर जाएगी. आता विषय झालाय की म्हणजे सकाळी सकाळी आज निघालो ट्रिप वरती. 2 दिवसाची ट्रिप आहे आपली आणि या 2 दिवसाच्या ट्रिप मध्ये मला सांगते आहे माझा भाऊ. त्याला दाखवेल, तुम्ही बघितला असेल एखादी म्हणजे अटक मटक वाली व्हिडिओ बघितले तर तो जो माझ्या सांगते खेळवता ना, तोच आहे हा मित्र माझा, भाऊ माझा. तर त्या सांगते निघालो आज मी. खरं 3 ज्योतिर्लिंग एकत्र करणार आहे. त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर ते आणि शेवटला परत तिथनं मग पुण्यावरती भीमाशंकर आणि मग घरी. असं करत आम्ही एक आता ट्रिप प्लॅन केली आहे आणि सकाळी निघालो होतो. म्हणजे रात्रीपासून मला असं वाटत जाऊ की नको जाऊ, कारण की एवढी मोठी ट्रिप फर्स्ट टाइम प्लॅन केली आहे मी. आणि काय बोलतात, सगळ्या गोष्टी जीवनात एकदा पहिल्यांदाच होतात. बाईक असलेल्याचा फायदा. तर आता पाऊस लागला होता आम्हाला बऱ्यापैकी, म्हणजे मोठाच पाऊस लागलेला, पण परत कमी झाला. आता बघू शकता इथे. आणि इथे झाडाखाली थांबलोय. सध्या आम्ही आहे आडगाव मध्ये. आडगाव महाराष्ट्र. आता गुगलला विचारलं, गुगलने तेच सांगितलं आडगाव मध्ये आपण. गुगलच्या मॅप एक सांगतो, गुगलच्या मॅपच्या भरोशावर जाऊ नका. आम्हाला कुठल्या तरी गावात घालवलेलं आता त्याने. तर तिथं गेलं आम्हाला, तिकडे बायका काम करायला जातात ना, त्या बायकांमुळे कळलं की म्हणजे पुढे रस्ता नाहीये आणि म्हणजे जवळजवळ थोडक्यात आम्ही वाचलो. नाहीतर लय बेकार रस्ता घातलेला आम्हाला, लय गावातला रस्ता घातलेला. मग आम्ही आता एक नवीन ऍप आहे आपला, इंडियाचा ऍप आहे, मॅपल मॅप माय इंडिया करून. माहिती आहे तुम्हाला लोकांना. तर तो खूप भारी ऍप आहे आणि त्यात खूप काय काय स्पेसिफिकेशन आहेत. तर तो यूज करत आहोत अशा रूट ट्रिप्स मध्ये. काय बोलतो बरोबर ना? कसला भारी होतो, फोटो काढू काय? काय सीन आहे भावा, खतरनाक सीन. ही शपथ, काय रस्ता आहे. ही मजा बाईक. हो म्हणजे पाऊस असलं मजा आली असते, पण आपल्याला आहे ना, ते ट्विटरच बोलतोय, रेनकोट वगैरे. पावसात कसं भारी वाटलं असतं. आबा आहे ओळखीचं ना. ड्रायव्हर चेंज होता ना आता थोड्या वेळाने, कारण की गरज आहे यार, मागं पुढं करत जायचं आहे की नाही. दृश्य असं आहे, सिनरी बघू शकता तुम्ही, कारण की खूप भारी रस्ते आहेत यार. लय मजा आली, खरंच लय मजा आली. काय पळवायला मजा येते. फुल मोकळा रस्ता, फुल मोकळा. कुठल्या मोठ्या गाड्या नाही जास्त या रस्त्याला, काय नाही. पुढं मोकळा आहे टक्के. वर एवढाच ढग आहे इकडं, बाकी ढग नाही. मागं पाऊस आहे, पुढं नाही दिसत आहे मला. थांबलोय, वडापाव वगैरे खाऊन जाऊया एक. हा, हे अजून 1.5 तास दाखवते. 5-7 किलोमीटर आहे. तुला कुठनं काय वाढलेलं दिसलं? वर तेवढा डोक्यावर आहे. बसून आमचं ढुंगण दुखा लागलं आता. काय विषय काय, लय कंबार्ट दुखायला लागलं दादा नाही. बरं आहे तरी, म्हणजे एवढं नाही दुखत, पण सुरुवात झाली आत्ताशी. अजून लय मोठा प्रवास आहे आपला. रस्ता चांगलाच गाठलाय. आता अजून आपल्याला 1 तास दाखवत आहे, 40-45 किलोमीटर. पण बघू, लवकरात लवकर गाठायचा प्रयत्न करू. 1 वाजता आत्ता आम्ही थांबलो इथे कुठे माहिती आहे का, त्र्यंबकेश्वर इथून जवळजवळ 25-30 किलोमीटर बाकी आहे अजून. आणि मागच्या त्र्यंबकेश्वरला मी आपला कशाने ट्रेनने गेलतो आणि
आज बाईकनी एक मोठी ट्रिप प्लॅन केली तर कंबर खूप दुखते भाई, कंबर खूप दुखते, वाट लागली बेकार. आता भाऊ चालवत होता, आता मी चालवेन कदाचित. त्यानं चांगलीच 50-70-80 किलोमीटर चालवले असेल. बघू आता काय त्र्यंबकेश्वर पोहोचू. काय निघालं 8 वाजता यार, 8 वाजल्यापासून कंटिन्यू गाडीवरतीच आहे. 1:30 वाजला तरी पोहोचलो नाही अजून. 12 वाजता पोहोचायचं होतं. विचार केला पण नाही, ट्रॅफिकली होतं सकाळी, त्यामुळे नाही जमलं म्हणजे गाडी एवढी मारायला. बघू आता काय, पोचूया थोड्या वेळात त्र्यंबकेश्वर. 15-20-25 मिनिटं अजून. हो, इथं एक मंदिर पण आता दादाने सांगितलं मंदिरात जाऊन या. इथं मागे इथे हे मंदिर आहे, वाघोबा मंदिर. तर बघूया, दादा थांबलो इथे आम्ही आणि दर्शन घेऊया. तर आता पोचलोय त्र्यंबकेश्वरला. 2:15-2:30 वाजले. 2:15ला पोचलेलो. जरा फ्रेश वगैरे होऊन दर्शनाला चाललंय. आता माहित नाही, गर्दी तर खूप आहे, म्हणजे वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल भाई. काय आता, यही तो लाइफ है. एक्सपेक्टेड चीज़ें कभी होती नहीं है एंड अनएक्सपेक्टेड चीज़ें हमेशा होती है. सो आता हा गेट आहे इकडे आणि गेटपासून ही लाईन सुरू आहे आता प्रॉपर. खूप मोठी लाईन आहे, खूप. आणि आम्हाला आता मित्र भेटलेत आमचे. आपका नाम क्या बोले आप? सुधांशु यादव भाऊ आहेत. तर आता हे ग्रिष्णेश्वर करून आलेत आणि माझा प्लॅन आहे ग्रिष्णेश्वरला जायचा. तर बघू उधर गर्दी है या नहीं है ग्रिष्णेश्वर में? गर्दी भीड़ नहीं है? वो सावन चल रहा है ना, तो हाँ, थोड़ी बहुत तो मिलेगी अगले दिन. इतनी? फिर आज 2-2.5 घंटे लग जाएंगे उसमें दर्शन. अच्छा, कहीं भी जाओ आप, सावन चल रहा है ना, जो सावन के आप बाद में जाओगे तब नहीं मिलेगी फिर, तब तो आधे घंटे में से. आता विषय असा झालाय की आम्ही ज्या लाईनीत उभा होतो ती लाईन पेड लाईन आहे आणि इथे फ्री मध्ये दर्शन आहे. तिथे गर्दी एवढी जास्त नव्हती, ती लाईनच बनली नाही अजून प्रॉपर. आणि आम्ही काय विषयच कळला नाही काय झालाय. बट नको दादा, बट काय यार, कन्फ्यूज झालो मी पूर्ण. म्हणजे आम्ही जवळजवळ अर्धा-पाऊण तास लाईनीत उभा राहिलो आणि नंतर इकडे आल्यावर कळलं की ही इथे लाईन वेगळी आहे. 1 तास झाला आम्हाला लाईनीमध्ये कंप्लीट. आणि लाईन ही इकडनं अशी आहे, फ्री लाईन बोलतात समथिंग. फुल कन्फ्यूज आहे भाई मी. ही जी आम्ही पहिल्या अगोदर लाईनीत उभा होतो ना, ही ती लाईन आहे डोनेशन दर्शनवाली आणि ती अशी आय थिंक वेगळी लाईन आहे. बट काय फायदा नाही असं मला वाटतं. आणि ही जी नॉर्मल लाईन नहीं, ये 200 का जो आप खड़े हो ये नॉर्मल है, आपको डायरेक्ट मिलेगा उधर. खूप भयंकर प्रकारची गर्दी आहे. आणि काय बोलतात आपल्या तर आपल्या मित्रांनी आपल्याला साथ दिली आहे कॅमेरा पकडायची. तर आज एवढी गर्दी आहे की म्हणजे पटपट लय फटाफट चालली आहे लाईन. लास्ट टाइम आलो तेव्हा तुम्ही ती व्हिडिओ बघितले असेलच, तेव्हा गर्दी काहीच नव्हती. म्हणजे पलीकडच्या बाजूला होतो मी आणि आता अलीकडच्या बाजूपासूनच एवढी मोठी गर्दी चालू आहे. सो माहित नाही किती वेळ लागेल किती नाही. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. आपका नाम क्या? मेरा नाम ज्वाला सिंह है. ज्वाला सिंह, क्या बात कर रहे हो? आप कहाँ से हो? बिहार से हो? ज्वाला सिंह भाई, नाम भी बहुत तगड़ा है यार, मस्त आहे ना. तर असं वाटतंय मला, म्हणजे मी आता त्र्यंबकेश्वरला माझी सेकंड टाइम आलो. सो विषय असा झालाय की मी विचार करत होतो की त्र्यंबकेश्वरला आलोय, पटपट दर्शन घ्यायचं आणि जायचं. बट विषय आता असा झाला की माझ्या मागे युपी वाले मित्र आहेत
माझ्या पुढे इथे हा मित्र आहे आपका नाम क्या है? मधु भाऊ आहेत. त्याचं नाव आहे, मी मराठी में बात कर रहा हूँ व्हिडिओ में. तो याचं नाव मधु आहे. सो हा तेलंगणावरून आला भाई आपला. आणि म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून आपल्या इथे नाशिकला सगळे दर्शन घ्यायला आले. तर हे बघून पण लय भारी वाटतंय की काय माहिती आहे का, असं वेगळी फिलिंग येते. आपला हा बारका बाळ पण काय करू. तर असा विषय आहे की म्हणजे मागे युपी वाले आहेत, मागे नॉर्थचे आहेत, पुढे साऊथचे आहेत, आपण वेस्टचे आहेत. तर खूप मला नवीन नवीन लोकांना भेटायला भेटतंय आणि फ्री पकडा केल्या पाहिजे. बोले 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 बोले. पाऊस येतोय पण आता आम्ही विचार केला ग्रीष्णेश्वरसाठी निघायचं रात्री. आणि खरं तर आता वाजतात 6:30 वाजून गेलेत. बघूया काय करायचं ते. सध्या आता त्र्यंबकेश्वरला आपण बाय बोलूया आणि आपल्या मित्राला सुद्धा बाय बोलूया. सुधांशु भाई मिलते हैं फिर बाद में कभी. भगवान मिलवाए तो मिल लेंगे. चैनल सब्सक्राइब कर लेना, SS महादेव. SS महादेव करून यांचा चॅनल आहे, त्यांना त्याला पण जाऊन सर्च करून सबस्क्राइब करा. चाहिए तो मैं मेरे को लिंक भेज देना, मैं लिंक डाल दूंगा डिस्क्रिप्शन. आप सभी लोगों का धन्यवाद करूंगा जो मेरा चैनल आप लोग सपोर्ट करेंगे, सब्सक्राइब करेंगे और आपकी भी लाइव अच्छी रहे. और भाई का तो भी चैनल सब्सक्राइब कर ही लेना, मैं अभी अपने लिंक में डाल दूंगा अपने चैनल पर. भाई का भी तो आप भी कर लेना. चलिए तर चला भेटूया आता पुढे कुठे रस्त्यात. सध्या आम्हाला निघायचं आहे आणि लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. तर धन्यवाद. तर आता 8 वाजता आलेत रात्रीचे आणि आम्ही त्र्यंबकेश्वरवरून निघालोय. आणि काय करतोय आता, चाललोय ग्रीष्णेश्वर औरंगाबादला. कारण तिथे आपला नेक्स्ट स्टॉप आहे. सो दादाला बोललो त्र्यंबकेश्वर थांबायचं, बट तो बोलला की जाऊ द्या डायरेक्ट आणि रस्ता आटपेल, पुढचे स्टॉप होतील पटकन. तर बघूया आता काय. मला लय दमलो, खूप दमलो यार. म्हणजे वाट लागली, वाट बसून बसून ढुंगण दुखायला लागलंय. परत चेपलंय सगळं, काय सांगू तुम्हाला गाडीवरती. आज असं झालंय की आम्ही बऱ्यापैकी हरवलोय. म्हणजे आमची चुकी होती. आम्ही कारचा मॅप लावून बाईक चालवत होतो आणि चुकीच्या रस्त्याला आलो. तो बाईक चालू कर म्हणजे आता बाईकचा मॅप चालू करून आम्हाला मॅपने या अशा एवढ्या कच्च्या रस्त्यात टाकलंय की रस्त्याला कोण सुद्धा नाही. मोकळा, एवढा मोकळा रस्ता आहे. भीती पण वाटते थोडीशी, पण लो शिवजी का नाम और लगे रहो, बस यही मन में. रामकृष्ण हरी बोलायचं आणि चालू पडायचं. जय शिवराय. हसतोच काम. अरे हसू येते म्हणजे असल्या रस्त्याला कोण पाठवतं. मॅपवरती भरोसा ठेवू नका हो, खरं सांगतो. तर आता आमचा रात्री प्लॅन बदलला. खरं तर काय बोलतात, आम्ही जाणार होतो औरंगाबाद डायरेक्ट ग्रीष्णेश्वरला. पण असं बोलू शकता की साईबाबांनीच आपल्याला बोलवलं इथं आणि आम्ही आहे आता शिर्डीमध्ये. तर शिर्डीला आलोय आणि शिर्डीमध्ये हॉस्टेल बोलतोय, हॉटेलच्या बेसमेंटमध्ये आता निघतोय. रात्री खूप दमलेलो आणि व्हिडिओ वगैरे बनवायचा काही मूड नव्हता. सो आता निघूया आणि शिर्डीचं दर्शन, शिर्डी साईबाबाचं दर्शन करूया आणि परत पुढे लागूया आपल्या रस्त्याला ग्रीष्णेश्वरसाठी. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. मोबाईल इथे बिलकुल अलाउड नाही. डायरेक्ट आम्हाला बाहेर पाठवलं. मोबाईल घेऊन चाललोय परत जाऊन.